प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलाय, पण त्याच्या मनापासून हृदयापासून त्याने प्रश्न विचारलेला नाहीये, पण त्याच्या समोर कोण उभा आहे हे त्याला समजलेलं नाही. आपण हे लक्षात ठेवायचं. येशू मसीह की, येशू प्रभू की. समोरचा व्यक्ती नियमशास्त्रात पारंगत व्यक्ती असल्या कारणानं त्याने समोरचा व्यक्ती कोण आहे हे ओळखलेलं नाही. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव त्याच्या समोर तो उभा होता आणि त्याला तो प्रश्न विचारित होता. पण त्याचा प्रश्न हा प्रामाणिक नव्हता, इमानदारीचा नव्हता. हृदयापासून त्याने त्याला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न टाकलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला कुठंतरी आम्ही पाहत होतो ओढ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. परीक्षा पाहण्याचा प्रभूचा तो वेळ आणि समय आहे आणि प्रभूची तो काय घेत आहे, परीक्षा घेत आहे. लक्षात ठेवा. आणि प्रभू आपला अंतःकरण पाहणारा आहे हा तो विसरून गेला. ज्या मानवाला घडवलं, ज्या मानवाला बनवलं आणि तोच मानव ज्याने बनवलं, घडवलं, श्वास त्याच्यामध्ये फुकला, त्याचीच परीक्षा घ्यायला तो पुढे आला. बघा. आणि मग त्याला वाटलं की आता येशू जो आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो किंवा नाही देऊ शकतो. लक्ष द्या मुलांना. देऊ शकतो किंवा नाही देऊ शकतो. ज्ञानी परमेश्वर आहे, सर्व ज्ञानी देव. ऐकलाय शब्द कधी? सर्व ज्ञानी देव, सर्व ज्ञानी परमेश्वर तो आहे. आणि जो त्याच्याकडे प्रश्न घेऊन येतो, परंतु त्याचे प्रश्न देवाकडे प्रामाणिकपणाचे असतात, तर परमेश्वर तुमच्या आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल.